हॅलो गाईज, कसे सर्वजण. सोनाली व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला मग आज बघूया आपण गौरेश मामाच्या हळदीचा प्रोग्राम आणि त्या प्रोग्राममध्ये झालेला गोंधळ काय ते आपण आता पुढे बघूया. पहिले आपले गणपती बाप्पाचे दर्शन. घरात शुभ कार्य चालू होण्यापूर्वी घरात आधी देवापुढे साकडा ठेवून हा कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थित पार पडू दे आणि कोणतंही विघ्न या अडचणीत येऊ नये म्हणून आपण देवाकडे नारळ ठेवतो व त्यानंतर मंडपात असलेल्या लामण देवाची सुद्धा पूजा केली जाते. चला मग पुढे हळदीची तयारी बघूया. हळदीची तयारी चालू झाली आणि नंतर एक गोंधळच उडाला. तो गोंधळ म्हणजे मंडळात गायब, सगळीकडे खळबळ उडाली. मग त्याच्यावर उपाय म्हणून आमच्या मावशी आणि मामीनी मस्तपैकी अशा छान फुलांची माळा तयार केली. बघा किती सुंदर आहे ना. मामी आणि मावशींनी एक युती म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये आधी आपण मंडवया नव्हत्या तेव्हा फुलांची माला हीच लावली जायची. मग ती अशी छान अशी तयार करून मामाला लावण्यात आली. मामाला खरंच फुलांची माळा खूप सुंदर दिसत होती. ह्यावेळेस बरेच नातेवाईक आपल्या घरी असतात. नातेवाईकांचे बरेच 4 पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यातूनच आपण योग्य तो निर्णय घेऊन जो कार्यक्रम करतो पुढे तो खरंच खूप छान आणि सुंदर असतो. म्हणूनच म्हणतात ना की एक दुःखात आणि सुखात आपले नातेवाईक हे आपल्यासोबत हवेत. खरंच त्यांची सोबत असली की काहीही करण्यास आपण अजून शक्य असतं. नंतर हळदीचा प्रोग्राम चालू झाला. नंतर आमच्या आजी म्हणजे मामाची आई त्यांनी देवाला आधी हळद दाखवून नंतर दाराला आणि 3 ठिकाणी असे देवाला हळद दाखवण्यात आली. आमच्या मामींनी पहिली हळद लावली आणि हळदीला सुरुवात झाली. इथे ढोल ताशांचा आवाज हा गजरच खूप म्हणजे आनंद देण्यासारखा होता. म्हणजे सर्वजण आमचे नातेवाईक खूप उत्साहित होते या गोष्टीसाठी, कारण की मामाचं लग्न होणार कधी ह्या गोष्टीसाठी सगळे वाट पाहत होते आणि आज तो क्षण प्रत्यक्षात आमच्यासमोर होता. तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप खूप असं आनंद दिसत होता आणि सगळे उत्साहित होते. हे आनंदाचे क्षण कॅमेरामध्ये टिपताना जेवढा आनंद मला होता तितकाच आनंद तुम्हालाही होत असेल ह्याची मी खात्री बाळगते. नंतर मग नॉर्मलच्या आपल्या मंडवया असतात त्या आणून त्या लावण्यात आल्या आणि अशा प्रकारे हळदीची सुरुवात ही खूप छान आणि सुंदर झालेली होती. चला मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथे होणारी हळदीची धमाल आणि मस्ती ही बघण्यात येईल. चला मग या नक्की बघायला. चला भेटू मग. बाय बाय.